राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेब आपल्या सोबत आहेत. जय महाराष्ट्राला पृथ्वीराज चव्हाणांनी थोड्या वेळापूर्वी मुलाखत दिली आणि ते म्हणतायत की पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणायला आम्हाला लाज वाटते. तुम्हाला देखील तसंच वाटते आणि का वाटतंय? असे ज्या पातळीवरची भाषणं पंतप्रधान म्हणून करतायत, जिल्हा परिषदच्या निवडणुकीसारखे त्यांचे दौरे सुरू आहेत. 2 दिवसामध्ये 7-7 सभा घेऊन विषय नवीन काही नाही, ती जुनी टेप, जुनीच घासाघीस आणि काँग्रेसवर टीका, काँग्रेसच्या नेत्यावर टीका, महाविकास आघाडीच्या नेत्यावर टीका आणि ती टीकेचा स्तर सुद्धा इतक्या खालच्याच दर्जावर. खरं तर आज तुम्ही पाहिलं आहे की तो रेवण्णा नावाचा कर्नाटकामध्ये एकाला उमेदवारी दिली, 500 महिलांचं शोषण केल्याचे व्हिडिओ बाहेर आले. अशाला जर तुमची नैतिकता घासरत असेल आणि तुम्ही ज्या आमच्या जाहीरनाम्यात ज्याचा संबंध नाही, उल्लेख नाही, त्याचा उल्लेख करून तुष्टीकरण मत आणि मला वाटतं की मतांच्या पोलरायझेशनसाठी हार जवळ दिसते, हार त्यांना अंतिम टप्प्यात दिसते म्हणून तुम्ही ज्या पद्धतीनं मंगळसूत्रापासून आणि खोटं बोलून लोकांची दिशाभूल करताय, तर कोणत्याही भारतीय नागरिकाला ही लाजच वाटेल आणि वाटावी असंच सध्याचं एकूण वातावरण पंतप्रधानांनी निर्माण केलेलं आहे. पंतप्रधान मोदी काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये आले होते. मोठ्या प्रमाणामध्ये टीका त्यांनी काँग्रेसवरती केली. शरद पवारांना भटकती आत्मा म्हणाले. यामुळे सगळं जे वातावरण आहे ते कुठेतरी, कारण 10 वर्ष काही केलं नाही, 10 वर्ष जुमलेच फेकले. 2014ला विकासाचं नाव सांगून मतदान मागितलं, 2014ला 2019 मध्ये शहीदो के नाम ओढून मागितलं, ते काही करू शकले पुढचे 5 वर्ष. आता 24 मध्ये त्यांनी राम के नाम दे दे बाबा हा नवा नारा दिला आणि मग हिंदू मुस्लिम काँग्रेसवर वाटेल ते आरोप, नेहरूवर आरोप, पण इंदिराजीवर आरोप, राहुलजीवर आरोप, राजीवजीवर आरोप. अरे काय चाललंय? तुम्ही 10 वर्ष काय केलंय? तुम्ही भ्रष्टाचारावर बोला, तुम्ही नोटबंदीवर बोला, तुम्ही महागाईवर बोला, महिला अत्याचारावर बोला, तुम्ही रुपयाची घसरण का झाली ते बोला, पेट्रोल डिझेलचे भाव का वाढले ते बोला, देश कर्जबाजारी काय झाला, देशामध्ये 152 लक्ष करोड रुपयाचं कर्ज का करावं लागलं, कुठला विकास केलाय, गरिबासाठी कोणती योजना आणली, या देशातील सर्व घरांमध्ये नळ, हर एक को घर, घर में जल, जल में नल लागलं काय यावर बोला. आणि या काहीच करू शकले नाही. हे अपयश लपवण्यासाठी केवळ काँग्रेसवर आरोप करतायत आणि टीका करतायत, यापेक्षा त्यांना दुसरं काहीच कळत नाही असं मला वाटतं. सांगलीच्या जागेवरून मोठी धुसफूस झाली होती. काल जी सभा झाली त्यामध्ये विश्वजित कदम म्हणतायत की सांगलीच्या जागेवरून खरा वाघ जो कोण आहे तो खरा वाघ आहे सांगलीचा तो मीच आहे. तर संजय राऊत म्हणतायत की 4 तारखेला करेल कोण खरा वाघ आहे. ही धुसफूस जी आहे ती पुन्हा समोर येते या सांगली जागेवर महाविकास आघाडीमधली. नाही, असं सगळेच महाविकास आघाडीमध्ये आपापला एरिया सांभाळणारे सगळेच वाघ आहेत, राज्य सांभाळणारे वाघ आहेत आणि आपला जिल्हा सांभाळणारे वाघ आहेत. असं आहे की कोणी मोठा वाघ असेल, कोणी छोटा वाघ असेल, पण गुरगुरताना मात्र आवाज सगळ्यांचा सारखाच येतो. त्यामुळे यावर अधिक भाष्य करण्यापेक्षा आमच्या आघाडीचा वाद जो होता तो संपलाय. जागा वाटप झालेली आहेत, योग्य सगळ्यांना. आता काही म्हणत असतील, मनामध्ये असलेल्या वेदना जरी प्रगट करत असतील आमचे विश्वजितजी, पण काम मात्र ते आघाडीचा करणार, आघाडीचा धर्म पाळणार. कारण काँग्रेसचा हा शिपाई एक प्रामाणिक आणि इमानदार शिपाई आहे, हे महाराष्ट्रातील जनतेला ठाऊक आहे. संजय राऊतांनी विश्वजित कदम दोघांनी पण जपून बोललं पाहिजे, समन्वय साधला पाहिजे. नाही, खरं म्हणजे यावर आता ही भाषा यायलाच नको. कोणी एकमेकाला काही दुखावतील अशा प्रकारची भाषा कोणीही वापरू नये. आघाडीचा धर्म पाळून ती मजबूतीनं आघाडी पुढे जाईल आणि या कुशासनाचा अंत करेल. यासाठीच आता आपण एकत्र होऊन लढण्याची आवश्यकता. शेवटचा प्रश्न, उज्ज्वल निकमांनी आज फॉर्म भरलेला आहे. माझ्यावरती टीका केली जाते इतक्या दिवसापासून. त्यांनी सांगितलं की माझी उमेदवारी डिक्लेअर झाल्यापासून टीका जी केली जाते, राजकीय देखील खूप मोठे माझ्याकडे गौप्यस्फोट आहेत, सत्यता आहेत, त्या मी बाहेर काढेल, योग्य वेळी ते बाहेर काढेल, अशा प्रकारची एक प्रकारची धमकी दिली. तो धमकी देण्याला भीक घालत नाही आम्ही. अशा धमकीला ज्यांच्यामध्ये प्रामाणिकतेचा अभाव आहे, यांनी खोटी अफवा पसरवून स्वतःची प्रसिद्धी मिळवली आहे, कसाबला बिर्याणी चारला म्हणून म्हणणार त्यांनी स्वतःचं स्टेटमेंट वापस घेतलाय. कोण एका अतिरेक्यालाच येणार आहे? ज्या हेमंत करकरेंचा मृत्यू झालाय, ज्या बुलेटने झालाय ती शोधू शकले नाही, ती मांडू शकले नाही. शोध घेतला गेला, कोणाच्या बुलेटमधून गेला, ते कसाब किंवा अतिरेक्याच्या ह्याच्यातून गेलेलं नव्हतं, पण कोर्टापुढे मांडताना कोणाचा बचाव त्यांनी केला. त्यामुळं त्यांची जी भाषा जी आहे धमकावणीची असेल त्याला आम्ही भीक घालत नाही आणि त्यांनी अशा धमक्या देण्याचा प्रयत्नही करू नये. नक्कीच. तर खूप खूप धन्यवाद. हे होते विजय वडेट्टीवार, ज्यांनी रोखठोक भाष्य करत अनेक विषयांवरती आपलं मत जे आहे ते जय महाराष्ट्राजवळ व्यक्त केलंय. रोहन कदम,
जय महाराष्ट्र न्यूज पुणे.